मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालली मेकअप करून? कसला मेकअप? पार्लर मध्ये चालले अगं. का? बघ ना चेहराही कसा काळवंडलाय. जरा फेशियल हेअर स्पा करून येते ना थोडस. गुड मॉर्निंग आदू. आदू काय आदू? अगं आता आपलं लग्न झाले, जरा प्रेमाने आहो बोल, ते मला आणखीन आवडेल. अहो आता कसं? अहो चला लवकर. काय बाहेर रातभर झोप लागून दिली नाही. चला लवकर दुकान तर उघडलं पाहिजे. अहो दुकान नसतं ते आणि अजून उघडायचं राहिले का? काय चल लवकर ग बसा पप्पा, नाहीतर मग मी तुमचं पाकिस्तान करून टाकेल. काय हा पसारा करून ठेवलाय. या पोराला कसली म्हणून थोडीफार शिस्त नाहीये. तुम्ही काय मला मोलकरीत समजलात का? काय झालं सासूबाई, माझ्याकडून काय चुकलं का? तुमचं नाही चुकलं, माझंच चुकलं. तुमचं लग्न लावून दिलं ते. काय झालं? अहो कमीत कमी अंथरुणाच्या तरी घडे घालत जा. मला वाटलं काहीतरी कामाला हातभार लागेल म्हणून लग्न लावून दिलं. आई अगं माझं चुकलं, मी सकाळी लेट उठले. काय? सॉरी. का? तो तुझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? काय जावं बापू, एवढं तरी करू शकता ना. नाही, आतापर्यंत केलंय, पुढं पण कराईल, त्यात काय एवढं? आवाज झाले की नाही आता तरी? चला लवकर. हो झाले. चला मग. आम्हाला यायला उशीर होईल ना. लवकर ये. हा. काय आहे ते फोन? आहे ना मी. तुला काय अक्कल आहे का? अरे लवकर येत नाही का? जिजू आमच्यात राव सुधारलं की राव, इंग्लिश बोलायला लागलो. चल चल चल. हे काय केलं? अगं चुकून धक्का लागला माझा. आता काय करायचं? आता शांत बसायचं. असं कसं शांत बसायचं? अरे तुझ्या आहे का तरी पेक्षा कमी आहे का? अरे काटा काढून माझा. लय दिवस झालं बाळ्याला बघितलं नाही. कधी बघीन असं झाले. चला खेळच पटापटा. काय बघायचंय? बाहेर घेऊ का बस. एवढं पटापट चालून काय तुम्हाला ऑलिम्पिक मध्ये जायचंय का? आज तुम्हाला तेवढंच येतं. चला लेकराला कधी बघीन झालं या. चला मला बी बघू वाटतंय की चला मग. कसा राहतोय कसा नाही बघितलं पाहिजे की आपल्याला. बाय 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 काय हो बंगला केवढाच मोठा. तरी माझ्या आधीचे जन्मकुंडलीत राजयोग होताच. तो राज्य करणार राज्य.
आय कर माझ्या जन्मपत्रिका काय लिहिलं होतं काय मुडे दिया तेव्हा तेव्हा माझं माझं तुझ्या पत्रिकेत आहे का ना ढेकळं लिहिली होती ढेकळं चल आद्या अरे आम्ही आले भारी भारी आहे अरे आपण लोकांच्या गावाला जर मनी पडी की आणि तू बी दमाने असं काय की मग काय होते त्याला पाहुणे काय म्हणते ती बाजार आता कोणाला आणि कडमडायला आई तू अरे बाबा तू कसा आहे मी आहे बरा बरं आहे का पाणी राहू दे बस बरं आहे का रे? मी बरं आहे तुम्ही कसा आम्ही सगळे चांगले आहे बाबा बाकी काय मग? काय नाही रे, तूच चांगला राहा तुलाच भेटायला आले बघा आम्ही. तुलाच आम्ही भेटा आलोय कशी आहे तुझी कशी आहे? तब्येत ही बघा आलोय मी बरं आहे माझं नाही काय तुम्ही कसा आहात? हाय सगळे चांगले आहेत ना? आम्ही सगळे चांगले आहे. गुड मॉर्निंग सासूबाई कधी आला आताच आलो बघ 10 मिनिटं झाली मोठं तिला पार्क आणलीस आहे का तिला वळा वालती सासरची माणसं सासू सासरा पाया पडावं ही पार्कून आणली बघ आई पाणी आणतो तुम्ही खूप लांब आलाय चालत पाणी आणतो बरं जा आणलं जा. हे घ्या पाणी आता एवढं लांब ना आलायस आता काहीतरी 4 घास खाऊन तरी जाऊ जेवून जाऊ नको अरे असू दे जेवण जाऊ हो नाही जेवण जेवण जावं की आता आलं जेवण कर का? जेवण बघतो बाकी सगळे आहे ना सांग आपल्या तितक्याच बोलणे पवाडच आहे गड्या आम्हाला वाटलं चांगला दिवस निघाला कुणाच्या हाताला का चांगलीच सवय बरं का वहिनीला बनवले जोरात बायको एवढे दिवस चांगलं चांगलं करून रडायला घालती तेव्हा नाही बापाची कधी चव आली आता बरं सोन्याचं कौतिक चाललंय या पप्पा तुम्हाला म्हणून लय बोलते पाहुण्यात पण अहो हे काय तुमच्या सुनेच्या हाताची चव नाही ऑनलाईन मागवले घ्या म्हणले ऑनलाईन ऑनलाईन सांग की बापाला पप्पा ऑनलाईन ऑनलाईन खावा वा काय सुद्धा प्रगती नाही घ्या आता ऑनलाईन काय 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 पाहिजे का तुम्हाला काय घ्या अजून भाजी घ्या नको काय ऑनलाईन खाऊन पोट भरत आमचं लय जोरात आहे ऑनलाईन हो ऑनलाईन बाद झालं उरका खावा पटापटान चला घराकडं थांबे मम्मी मला खाऊ दे कान कान अरे मूड द्या उरे हात ऑनलाईन ऑनलाईन आहे म्हणून खाऊ दे कान कान हा पण चला चल बाळा येऊ का अरे बाबा जा का सावकाश जाऊ हा? पोचल्यावर फोन कर आदू तुला भांडी घासता येतात का रे मला नाही भांडी घासायला चल मी शिकवते मला नाही शिकायचं तू घे शिकून आदू आपण एक खेळ खेळूयात कसला घे आपण स्टोन पेपर शिजर खेळूयात जो हारेल तो भांडी घासेल स्टोन पेपर सीझर आउट घास आता भांडी ऐक अगं मी तयार होतो आजी म्हणते की पोरीची बॅटिंग नको पडू नको पडू मला प्रेम केलं
काय झालं सुबाई कशी पडलात? काय माहित अहो, कुणी पाणी सांडून ठेवलं तर काय माहित, डोकं फुटलं असतं. वाचले थोडक्यात, कोणी मेल्यानं पाणी सांडलं काय माहित. अनु इकडे ये. लागलं नाही ना सुबाई? आता काय कंबर मोडली, काय लागलं नाही म्हणताय. अगं आई कशी पडली? अरे बाळा, कुणी पाणी सांडलं होतं काय माहित. दाम जास्त लागलं नाही ना? कंबर गेली ग माझी. सासूबाई कशाला एवढं पाहायचं? नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका आदित्य क्षीरसागर. तुमच्या पुढे येण्याचं कारण म्हणजे एकच. काल म्हणजे दिनांक 4 जून 2025 रोजी आपल्या सर्वांचा लाडका गाणा, बहुगुणी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच आपला लाडका गाणा म्हणजेच विराज युवराज जगदाळे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यातून देवाने हरवून घेतलं. वाटलं नव्हतं एवढं लवकर गाणं आपली साथ सोडेल. गाणं म्हणजे आपली एक अशी पोकळी जी कधीच भरून येऊ शकत नाही, अशी पोकळी म्हणजे आपला हा लाडका गाणं. आणि ही गरजावयाची सिरीज त्याचं शूटिंग 20 मे 2025 रोजी देवडी येथे झालं. गाण्याचं निधन काल म्हणजे 4 जून 2025 रोजी झालेलं आहे. नियतीच्या पुढे आपल्याला कोणाचंच काही चालत नाही. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना की आपल्या लाडक्या गाण्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.